प्रभाग क्रमांक 140 मधून प्रज्योती चंद्रकांत धांडोरे यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्यांचं निवडून आल्यानंतरचं नियोजन काय असेल किंवा त्यांनी काय आराखडा तयार केलेला आहे प्रभाग क्रमांक 140 च्या संदर्भात आपण जाणून घेऊया। थेट काय सांगाल? जय भीम, नमस्कार। मी प्रज्योती चंद्रकांत धांडोरे 140 वॉर्ड क्रमांकमधून मला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिल्याबद्दल मी प्रथमतः पक्षाचे खूप आभार मानते। नियोजन अशा प्रकारे केलं आहे की पहिले तर 2 मुद्दे मांडलेले आहेत। एक तर फर्स्ट प्रायोरिटीवरती माझ्या महिला मुलांचं एज्युकेशन, रोजगार आणि नशामुक्ती। दुसरा मुद्दा ह्याच्यासाठी ठेवला आहे की नाले सफाई, स्वच्छता, वॉटर मीटर, गटर हे 12 महिने चालतच राहणार आहे। पण सगळ्यात मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की माझ्या महिलांना सुरक्षा किती द्यायची आहे। माझे जे मुलं आहेत, लहान मुलं आहेत, मुलांचं एज्युकेशन ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुलं असेच बेरोजगार फिरत आहेत, तर त्यांच्यासाठी रोजगार कसा निर्माण करता येईल, महिलांसाठी रोजगार निर्माण करता येईल आणि नशामुक्ती हा मेन मुद्दा आहे। तर त्याच्यावरती सर्वप्रथम काम करायचं नियोजन केलेलं आहे। इतर उमेदवार आहेत, काही ठिकाणी असं जर म्हटलं जातं की अपक्ष उभा राहतात किंवा काही जण असं म्हणतात की चर्चा करतात की वेगवेगळ्या प्रभागांमध्ये, आज प्रभाग नव्हे तर आयात केलेले उमेदवार आहेत, तर त्यांना तुम्ही उत्तर कसं द्याल किंवा काय सांगाल मतदारांना? सर्वप्रथम तर माझ्या ऐकण्यामध्ये असं आलं की मी इकडची स्थानिक नाही आहे, ह्यांना कशी उमेदवारी दिली, तर त्यांना मी सांगू इच्छिते की अमरमहल जंक्शनपासून ते गौतम नगरपर्यंत हा PL लोखंडे मार्ग हा एकच पट्टा आहे, तर मग मी इकडची स्थानिकच आहे। आणि मी जनतेला असं आवाहन करेल की येणाऱ्या 15 तारखेला 7 नंबरचं बटन दाबून भरपूर मतांनी विजय करा। दुसरं अजून काय सांगाल की या विभागातल्या ज्या काही प्रलंबित समस्या आहेत त्याच्यावरती तुम्ही काय काम करणार आहात आणि कशा पद्धतीने करणार आहात? या वॉर्डमध्ये फिरताना असं दिसण्यामध्ये आलं की इकडे ते पशुधन केंद्र आहे, तर तिथे एक ते चिमणी बसवलेली आहे, म्हणजे मुंबईमधले संपूर्ण जे कुत्रा, जनावरं वगैरे सगळं जे मरतात आणि त्यांना तिथे येऊन ते जाळण्यामध्ये येणार आहे। त्याच्यामुळे लोकांना खूप हानी होणार आहे आणि ते हानी होण्यापासून वाचवण्यासाठी माझं सर्वप्रथम काम तर ते चिमणी काम ते रोखण्यासाठीच असेल। दुसरं असं की मतदार हे वेगवेगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी आपण पाहतो की नोटाचा वापर करतात, तर नोटा हे बटन न वापरता आपल्या पसंतीचा उमेदवार किंवा तुम्हाला निवडून देण्यासाठीचा तुम्ही कसं अपील कराल? नोटाचं बटन न वापरता मी जनतेला अपील करते की मतदान करताना विचार करा, एज्युकेटेड पर्सनला मतदान द्या तुमचं, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान करण्याचा हक्क जो दिलेला आहे त्याचा पूर्णपणे तुम्ही वापर करा आणि योग्य त्या व्यक्तीला मतदान करा। शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, मतदार राजा हा मतदानाच्या दिवशी, सुट्टीचा दिवस काही प्रमाणात जे सोसायट्यांमध्ये राहतात किंवा बिल्डिंगमध्ये राहतात, असं म्हटलं जातं की ते बिल्डिंगच्या खाली उतरत नाहीत, तर त्यांना कसं अपील कराल? कारण काही ठिकाणी या ठिकाणी सोसायटी सुद्धा आहेत, काय सांगाल? मतदार दाताला मी सांगेल की मतदानाच्या दिवशी सुट्टी न घेता आवर्जून सर्वांना घेऊन सोसायटीमधील सर्वांना, चाळीमध्ये राहणाऱ्या सर्वांना तुम्ही आवर्जून सर्वांना सांगा की मतदान करायला जा। तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की मतदारांना वेगवेगळ्या पक्षांतर्फे आव्हानं दिले जातात, मात्र या ठिकाणी आव्हान किंवा अपील न करता थेट त्यांच्या समस्या कशा सोडवता येतील यावरती भर देण्यात आलेला आहे। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ना, की आश्वासन नाही तर ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करतील, हे त्यांनी ठाम विश्वास दिलेला आहे। प्रज्योती धांडोरे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांना मिळालेल्या उमेदवारीचं चीज कसं ते सार्थक करतील? काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि आमचे काही मित्रपक्ष यांची संयुक्त आघाडी पूर्ण मुंबई शहरामध्ये झालेली आहे आणि या आघाडीच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रज्योती धांडोरे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे। हा भाग तसा पाहिला तर प्रचंड झोपडपट्टी आणि चाळीचा भाग आहे। आत्ता सध्या काही 3-4 इमारतींचं डेव्हलपमेंट झालेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये अनेक समस्या आहेत। गेल्या 13 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नाही आहे आणि त्यामुळं इथे लोकांना असं वाटत होतं
की या विभागामध्ये काँग्रेस पक्ष आला पाहिजे, काँग्रेस पक्षाचं चिन्ह आलं पाहिजे. लोक या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते आणि काँग्रेस पक्षानं आता प्रज्योती हंडोरे यांना हात निशाणी देऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे. इथल्या ज्या समस्या आहेत त्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे चिमणीचा मुद्दा आहे, ईस्टर्न फ्रीवे गेला आहे, त्याच्या ब्रिज खाली असणाऱ्या बऱ्याचशा घरांना इतर ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहेत टेम्पररी. त्यांना या ठिकाणी SRA करून त्यांना त्या ठिकाणी राहायला जायला पाहिजे असं त्या काळामध्ये ठरलेलं होतं. परंतु अजूनही ती इमारती त्या झालेल्या नाही आहेत. त्या दिवशी मी CO SRA यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की 3 वर्षाचा पिरियड दिलेला होता, त्याच्याऐवजी 8 वर्ष होऊन गेली तरी अजून त्यांना रूम मिळत नाही आहेत. तर त्यांनी सांगितलं मी बिल्डरला बोलून घेतो, रहिवाशांना बोलून घेतो, कमिटी इथली जी काय असेल त्या कमिटीबरोबर चर्चा करू आणि त्याप्रमाणे त्यांना 6 महिन्याची 1 वर्षाची मुदत देऊन 1 वर्षाच्या आतमध्ये त्यांचं पुन्हा ओरिजिनल ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करू अशा पद्धतीचा शब्द COनी दिलेला आहे. इथे रेल्वे ट्रॅकचा मुद्दा मोठा आहे. लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे क्रॉसिंग करावी लागते, अपघात होतात. तर रेल्वेचे जे काही मुद्दे आहेत आमच्या इथल्या सगळ्या सहकार्याचा सिद्धांत आहे, बाकीचे लोक आहेत, या लोकांशी चर्चा करून रेल्वेचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहील. आणि मोठ्या प्रमाणामध्ये SRAच्या रिडेव्हलपमेंटमध्ये कसं जाता येईल यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. मी अपील करतो की या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून काँग्रेस पक्षाला साथ द्यावी. माझा अनेक वर्षाचा अनुभव इथल्या जनतेला विकास कामं करता मिळेल, कारण मी नगरसेवक होतो, 2 टर्म 2दा आमदार होतो, मंत्री होतो, आता खासदार आहे. तर माझा हा प्रचंड 30, 40, 50 वर्षाचा अनुभव इथल्या नागरिकांना मिळेल आणि इथल्या समस्या सोडविण्यासाठी प्रज्योतीराव हंडोरेंच्या मागे मी उभा राहून राजाला पुन्हा एकदा कसं अपील कराल? तर मी तेच सांगतो की गेल्या अनेक युनिटच्या महत्वाच्या सुट्टीमध्ये सुट्टीचा दिवस म्हणून ते साजरी करतात, तर त्यांना घराच्या बाहेर येऊन आपला हक्क कर्तव्य बजावण्यासाठी कसं अपील कराल? नाही, इथे मी ते पहिल्यांदा सांगितलं की गेल्या 13 वर्षामध्ये इथे हाताची निशाणी नव्हती. आता ती हात आल्यामुळं या विभागामध्ये मी फिरत असताना बघितलंय की जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यांना असं वाटतं की हाताचा पंजा या ठिकाणी पाहिजे. त्याचं कारण पण असं आहे की या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून या देशातल्या जनतेमध्ये आपसामध्ये भांडणं लावून देण्याचं काम, जातीय दंगली निर्माण करण्याचं, धर्मवाद निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे केंद्रामध्ये आणि देशभरामध्ये. तर मग एका बाजूला मुस्लिम समुदायाला टार्गेट केलं जातं, एका बाजूनं दलित समुदायाला टार्गेट केलं जातं आणि अशा पद्धतीनं त्यांनी मनमानी हुकुमशाही पद्धतीनं सगळं सुरू केलेलं आहे आणि त्याविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि हा असंतोष माननीय आमचे युवा नेता राहुलजी गांधी हे एकटेच भाजपाला टक्कर त्यामध्ये करतायत. त्यांची भारत जोडो यात्रा झाली, भारत जोडो न्याय यात्रा झाली आणि याच्यातनं त्यांनी बाबासाहेबांनी दिलेली घटना कायमस्वरूपी राहिली पाहिजे, टिकली पाहिजे यासाठी त्यांचं आंदोलन आहे. कारण ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेली घटना मोडीत काढण्याचं जे षडयंत्र सुरू केलेलं आहे त्याला राहुल गांधीजी आणि या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे टक्कर देत आहेत. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की परवा बाळासाहेब आंबेडकर इथे आलेले होते लिंबोनी बागमध्ये. त्यांनी सभा घेतलेली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी भाषणाच्या अंती बोलले की या ठिकाणी 139मध्ये स्नेहल सोनी नावाची त्यांची वंचित आघाडीची उमेदवार आहे आणि या ठिकाणी 140ला प्रज्योती हंडोरे आहे. युतीचा धर्म आपल्याला पाळायला पाहिजे आणि या ठिकाणी दोन्ही उमेदवार जिंकून आले पाहिजे. ही त्यांची भूमिका सर्व कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये गेलेली आहे आणि आज माननीय बाळासाहेबांच्या पत्नी सौ अंजली प्रकाश आंबेडकर या सुद्धा सकाळी या ठिकाणी आल्या. प्रज्योती हंडोरे बरोबर
त्यांनी बाईट दिली आणि त्यांनी क्लिअर कट सांगितलं की ते कुठला पण उमेदवार वंचित असेल कोणी असेल तर तो आमचा उमेदवार नाही, प्रज्योती हंडोरे याच उमेदवार आहेत 140च्या, अशा पद्धतीनं त्यांनी घोषणा केलेली आहे. तर मी इथल्या जनतेला अपील करेन की कुठल्या प्रकारचा गैरसमज किंवा कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन निर्माण न करता या ठिकाणी जातीयवादी शक्तीला नेस्तनाबूत करणं आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या विभागातल्या जनतेला विकास पाहिजे. मग त्यामध्ये पाण्याची समस्या असेल, शौचालयाची समस्या असेल किंवा मग आणखी गटर असेल, गल्लीतले पॅसेज असतील किंवा मग अनेक इतर त्या अनुषंगाने येणारे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी इथल्या जनतेला प्रज्योती हंडोरे या M.Com LLB आहेत, ॲडव्होकेट आहेत, माझा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तर त्या निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये या विभागातल्या समस्या मांडून या समस्यांचं निराकरण करेन आणि ह्या विभागाला विकासाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. कारण मी तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रावर मंत्री असताना मागासवर्गीय समाजाचं प्रचंड कल्याण केलं, आमदार असताना चेंबूरमध्ये अनेक योजना आणल्या, नगरसेवक असताना PL लोखंडे मार्गाला सुधारलं, तुम्ही हे सगळं बघताय. आणि त्यामुळं या विभागामध्ये प्रज्योती हंडोरे आली तर PL लोखंडे मार्गाचा विकास ज्या पद्धतीनं आम्ही केला आहे तसाच विकास या विभागाचा ती करेल अशी मला खात्री आहे. थांबा. दिस इज अडल्ट कॉन्टेंट, सो इफ यू आर बिलो 18 जस्ट स्क्रोल अप. बट जे अबाव 18 आहेत त्यांच्यासाठी नाही, हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हे माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे. दिस इज प्रमोशन ऑफ वोटिंग डे. 15 जानेवारी 2026 रोजी निवडणुका आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत. सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट. आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा, आपलं व्हॅलिड ID कार्ड घेऊन जा आणि वोट करा. बिकॉज वोटिंग फील्स नाईस यार. आपलं वोट आपली रिस्पॉन्सिबिलिटी. लेट्स सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर. हॅपी वोटिंग. कर मतदान, सांगते संविधान.